प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब, सपोर्टिंग वर्ब कोणती वापरायची? हॅज आणि हॅव. आता हॅज किंवा वापरायचं जर एकवचनी करता असेल तर. एकवचनी करता म्हणजे कोणता? ही, शी, इट ला रिप्रेझेंट करणारा. जसं गोपाल, गोपालच्या ऐवजी आपण काय घेतो? ही घेतो. तर ही असेल तर किंवा गोपाल असेल तर, रमेश असेल तर किंवा ही असेल तर, राधा असेल तर किंवा शी असेल तर. हा, एखादा झाड आहे तर त्याच्या ठिकाणी आपण काय घेतो? इट घेतो. तर एकवचनी करता असेल तर आपल्याला हॅजचा वापर करायचा आहे. ओके, हॅज. किंवा एखाद्या देशाचं नाव आहे जसं इंडिया, हॅज. एखाद्या शहराचं नाव आहे मुंबई, हॅज. पुणे, हॅज. बँगलोर, हॅज. एखाद्या शाळेचं नाव आहे तर द स्कूल, समजा गांधी स्कूल हॅज इन्व्हायटेड स्टुडंट्स, म्हणून ना गांधी स्कूल हॅज इन्व्हायटेड स्टुडंट टू टेक ऍडमिशन इन 11th स्टँडर्ड. म्हणजे गांधी शाळेने विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता आमंत्रित केले आहे की त्यांच्याकडे 11वी मध्ये ऍडमिशन घ्या म्हणून. बरोबर. तर अशा प्रकारे आपण हॅजचा वापर करूया. जर एकवचनी करता असेल तर इंडिया हॅज फेस मेनी प्रॉब्लेम, मुंबई हॅज फेस मेनी प्रॉब्लेम, his family has faced many problems, she has faced many problems. फेस हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे, सामना केला. his family has faced many problems, तिच्या परिवाराने, त्याच्या परिवाराने अनेक समस्यांचा सामना केला आहे. ओके, मुंबई हॅज फेस मेनी प्रॉब्लेम, मुंबईने अनेक समस्यांचा सामना केला आहे. आलं लक्षात? इंडिया हॅज फेस मेनी प्रॉब्लेम, भारताने अनेक समस्यांचा सामना केला आहे. आलं लक्षात? आणि हॅव केव्हा वापरायचं? बाकीच्या वेळेस हॅव वापरायचं. आय हॅव प्रोटेक्टेड हिम, दे हॅव इन्व्हायटेड अस. आलं लक्षात? तर हॅव केव्हा वापरायचं? इतर वेळेस आपल्याला हॅव वापरायचं आहे. आय असेल, वी असेल, दे असेल, यू असेल, अनेक वचनी करता असेल तर आपल्याला काय करायचं आहे? हॅव वापरायचं आहे. पीपल हॅव, हॅज नाही. एव्हरीबडी हॅज, नोबडी हॅज, एनीबडी हॅज. माय फॅमिली हॅज, सिंग्युलर. एकवचनी करता असेल तर आपल्याला हॅज वापरायचा आहे आणि अदरवाइज आपल्याला काय करायचं? दे हॅव प्रोटेक्टेड यू, दे हॅव इन्व्हायटेड यू, वी हॅव प्लॅन अ ट्रिप.